Hello, welcome to my YouTube channel RJ English Tutorial. Part 2 1.5 The Necklace. नेकलेसच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत आहे. पहिल्या भागामध्ये आपण मिथिल्डेची संपूर्ण कथा बघितली. तिने तिची जी स्कूलमेट आहे, जी लहानपणीची मैत्रीण आहे, तिच्याकडनं एक डायमंडचा हार आणला, पार्टीला गेली आणि तो हार हरवला. ती ज्यावेळेस आरशासमोर उभी होती आणि सडन सी क्राय आउट, त्यावेळेस ती किंचाळते आणि तिचा पती त्या ठिकाणी येतो. त्यावेळेस ती सांगते की माझ्या गळ्यातून हार गायब झालेला आहे. त्यावेळेस मग त्याला विश्वास बसत नाही आणि मग दे लुक्ड इन द फोल्ड ऑफ हर ड्रेस, दे लुक्ड इन द क्लॉक, दे लुक in the pockets, everywhere. They try to find out everywhere. ते सर्वत्र शोधायचा प्रयत्न करतात. couldn't find it. कुठे ते सापडले नाही, हार सापडला नाही. तो तिला विचारतो, आर यू शुअर यू स्टील हॅड इट ऑन when you left the hall? Are you sure? Then she replied that yes, I touched it in the hall at the ministry hall. मी त्या ठिकाणी मिनिस्ट्री हॉलमध्ये असताना त्याला स्पर्श करून बघितलं की तो होता. आय टचड इट इन द हॉल. मी त्याला स्पर्श केला होता त्यावेळेस. हार तर त्यावेळेस होता. बट यू हॅड लॉस्ट इन द स्ट्रीट. वी हॅव हिअर्ड इट फॉल. तो जर रस्त्यात पडला असता तर आपल्याला रस्त्यावर त्याचा पडताना आवाज आला असता. वी वूड हॅव हिअर्ड इट फॉल. मग रस्त्यावर पडताना आवाज आला असता. पण तसंही काही झालं नाही. इट मस्ट बी इन द कॅब. तो कदाचित कॅबमध्ये किंवा त्या टॅक्सीमध्येच राहिला असेल. ती सांगते यस दॅट्स इट प्रॉबब्ली. कदाचित तसंच झालेलं असेल. पण तो सांगतो डिड यू टेक नंबर ऑफ इट. त्या टॅक्सीचा तू नंबर घेतलेला आहेस का? तर सांगते की नो, आय नॉट टूक द नंबर. आणि त्या ठिकाणी त्याच्या लक्षात येतं की आता व्यर्थ वेळ घालवण्यापेक्षा ही वन्स अगेन वेअर द ड्रेस अँड गो बॅक वेअर दे केम फ्रॉम. तो पुन्हा ड्रेस घालतो आणि ज्या रूटने ते आले त्या सर्व रूटला तो जातो. सगळीकडे तो हार शोधतो. ती तशीच ड्रेसमध्ये बसून असते रात्रभर आणि ज्यावेळेस तो पुन्हा परत येतो त्याला जवळपास 7 वाजतात आणि ती त्या पार्टी ड्रेसमध्येच बसलेली असते आणि अतिशय निराश असते आणि तो सांगतो की मला कुठेही हार सापडला नाही. आय कुडंट फाउंड इट एनिवेअर. कुठेच नाही सापडला. मग त्यावेळेस ते निराश होतात. तो ही वेंट टू द पोलीस ऑफिस, टू द न्यूजपेपर, एव्हरीवेअर, टू द टॅक्सी ऑफिस, एव्हरीवेअर ही वेंट. तो सगळीकडे जातो. तो त्या ठिकाणी इनाम म्हणजे गिफ्ट त्या ठिकाणी ठेवतो, मोठं बक्षीस त्या ठिकाणी ठेवतो. परंतु त्याचा काही उपयोग होत नाही. जवळपास 1 आठवडा निघून जातो आणि त्यानंतर त्याच्या लक्षात येतं तो अगदी थकून जातो, अगदी म्हातारा दिसायला लागतो. ही लुक लाईक ॲज अ ओल्ड मॅन. अगदी थकून गेलेला असतो आणि अशा वेळेस तो ठरवतो की आता आपल्याला त्याच प्रकारचा हार विकत घ्यावा लागेल. लुक लाईक द सेम डायमंड. आणि त्यासाठी तो तिला सांगतो की आता आपल्याला दुसरा पर्याय नाही. मग त्यावेळेस ते सराफाच्या दुकानात फिरतात, इकडून तिकडे फिरतात. त्यावेळेस ते एक प्रसिद्ध सराफाच्या दुकानात जातात. त्यावेळेस त्यांना सेम हार त्या ठिकाणी दिसतो. लुक लाईक द सेम डायमंड देअर. दे डिसाइड टू परचेस दॅट डायमंड. तो डायमंड खरेदी करायचं ठरवतात. बट इट्स कॉस्ट वॉज देअर द 40,000 फ्रँक्स. आणि त्यावेळेस त्या 40,000 फ्रँक इतकी त्याची किंमत होती. परंतु तो शॉपकीपर जो होता किंवा तो दुकानदार जो होता
तो त्यांना तो डायमंड 36,000 फ्रँकला द्यायला तयार झाला. आणि जर यांना मूळ ओरिजिनल हार जर परत मिळाला, सपोज दे गॉट द ओरिजिनल डायमंड and then he will return their money. फक्त 2,000 फ्रँक्स तो कापून घेणार आणि त्याच्यातून ते बाकीचे पैसे त्यांना तो परत देणार होता, हार परत घेऊन. अशा प्रकारे त्यांनी करार त्या ठिकाणी केले. दे डीड द डील देअर, ॲग्रीमेंट देअर. आणि अशा प्रकारे त्यांनी ॲग्रीमेंट केलं. आणि त्यांनी सांगितलं की कमीत कमी 3 दिवस तरी हा हार तुम्ही कोणाला विकू नका, कोणाला देऊ नका. आम्ही 3 दिवसात आम्ही पैशाची तजवीज करतो. घरी आल्यानंतर दे हॅड नो मनी, त्यांच्याकडे पैसे नव्हते. परंतु त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी खास राखून ठेवलेले 18,000 फ्रँक इतके पैसे त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी राखून ठेवले होते. परंतु त्यांना पाहिजे होते 36,000 फ्रँक. मग उरलेल्या याच्यासाठी त्यांनी सावकाराकडनं लोन घेतलं, तोट्याचे करार केले, खूप ठिकाणी काम केले, लोन कर्ज घेतले. आणि अशा प्रकारे त्यांनी 36,000 फ्रँक कलेक्ट केले आणि सोनाराकडे त्या सराफाकडे घेऊन गेला आणि ते त्यांनी तिथं ठेवले आणि त्याने तो डायमंड घेतला. आणि ज्यावेळेस मिथिल्डेने तो डायमंड मॅडम फॉरेस्टियरला दिला, त्यावेळेस तिने सांगितलं की तू मला हा डायमंड खरं तर लवकर आणून द्यायला पाहिजे, कारण मला गरज होती. आणि तिने तसाच तिच्या हातात दिला. पण तो तिच्या मैत्रिणीने फॉरेस्टियरने तो काही उघडला नाही. आणि त्याचा आनंद तिला झाला की कारण तिला भीती वाटत होती. शी वॉज फिअर्ड. सपोज शी ओपन्ड दॅट बॉक्स, देन शी फाउंड आउट दिस इज द नॉट द सेम डायमंड, देन व्हॉट विल हॅपन. तिला असं वाटलं की तिने जर तो बॉक्स उघडला आणि तिला जर वाटलं की हा तोच हार नाही आहे तर काय होईल. पण तिने तो उघडला नाही आणि मिथिल्डे त्या ठिकाणून परत आली. परंतु त्या दिवसापासून दारिद्र्य जीवन काय असतं, पॉवर्टी, व्हॉट वॉज द पॉवर्टी लाईफ इन द मिडल क्लास, शी वॉज एक्सपिरियन्स्ड देअर. ती त्या ठिकाणी अनुभवत होती की एक पॉवर्टी लाईफ, जे गरिबी जीवन कसं असतं, हाऊ इज द पॉवर्टी लाईफ, मिडल क्लास लाईफ, आणि हाऊ इज द स्ट्रगल इन एव्हरीबडीज लाईफ कम्स व्हेन दे मेड द एनी सिम्पल मिस्टेक. असं एखादी साधारण चूक केल्यानंतर त्याच्या जीवनात कशा प्रकारचे स्ट्रगल्स निर्माण होतात हे त्यांनी अनुभवलं. त्यांनी स्वतःचं रेसिडेन्स होतं ते देऊन टाकलं आणि एक ॲटिक म्हणजे एक माळ्याची खोली होती छोटी वरती, तिथं ते भाड्याने राहायला गेले, रेंटवरती राहायला गेले. आणि त्या ठिकाणी राहत असताना तिला कचरा टाकायला रस्त्याच्या पलीकडे जावं लागत होतं. पाणी भरताना पायऱ्या चढत असताना पायऱ्यांवर बसून बसून हळूहळू थांबत दम श्वास घेऊन पाणी भरावं लागत होतं. तुम्ही कल्पना करू शकतात आपल्या आजूबाजूचे की एखादं गरीब फॅमिली, ते उंच माडीचं घर आहे, ती बाई त्या ठिकाणी स्त्री त्या ठिकाणी पाणी घेऊन जाते थकलेली. ऑल दिस थिंग्स डू द इमॅजिनेशन ऑफ ऑल दिस. याची तुम्ही कल्पना करा की तिची अवस्था अतिशय वाईट झाली. कामाला बाई होती ती काढून टाकली आणि आता सर्व सारखं धुणं भांडी हे सगळं कामं तिला करावं लागत होते. आणि तोसुद्धा तिचा पती लॉयझलसुद्धा त्या ठिकाणी अनेक कामं करत होता. तो रात्रंदिवस काम करू लागला, ओव्हर टाईम करू लागला. आणि अशा प्रकारे त्यांना त्यासाठी लोन घ्यावं लागत होतं आणि ते लोन फिटल्यानंतर पुन्हा लाँग टर्मचं लोन घ्यावं लागत होतं, ते फेडावं लागत होतं. आणि असं करत करत त्यांचं जीवन त्या ठिकाणी बदलून गेलं. आणि आता मिथिल्डे जवळपास म्हातारी दिसायला लागली होती. शी वॉज लुक लाईक ॲज अ ओल्ड वुमन. ती थकून गेली होती. परंतु जवळपास 10 वर्षानंतर त्यांचं सर्व कर्ज फिटलं. आणि कर्ज फिटल्यानंतर शेवटी त्या ठिकाणी तिला हॅपी वाटलं की आता आपल्या डोक्यावरचं कर्ज निघून गेलं. शी बिकम द व्हेरी हॅपी. आणि व्हेन शी पेड द ऑल डेबिट, सर्व कर्ज फेडल्यानंतर तिला आनंद वाटत होता. पण एके दिवशी ती त्या ठिकाणी मेन जो रस्ता आहे पॅरिसच्या मुख्य रस्त्यावर तिला एका दिवशी मदाम फॉरेस्ट जाताना दिसली एका संडेला. आणि तिने तिला तर आवाज दिला. आवाज दिल्यानंतर
त्या ठिकाणी मदाम फॉरेस्टरने तिच्याकडे आश्चर्यचकितपणे बघितलं की एक सामान्य स्त्रीने मला आवाज दिला, हिचा काहीतरी गोंधळ झालेला आहे. तिने सांगितलं की मी तुला ओळखलं नाही, आपण कोण? त्यावेळेस तिने सांगितलं की आय एम मिथिल्डे, मी मिथिल्डे आणि मी तुझी बालमैत्रीण आहे, स्कूलमेट आहे, फॉर्मर सी वॉज फॉर्मर स्कूलमेट. परंतु तिने तिला ओळखलं नव्हतं, कारण मिथिल्डे आता अतिशय म्हातारी दिसत होती, पण इकडे फॉरेस्टर मात्र अतिशय तरुण, देखणी, सुंदर दिसत होती. अजूनही तशीच होती, पण मिथिल्डे मात्र 10 वर्षात फार बदलून गेलेली होती. आणि तिला आश्चर्य वाटलं की तुझी ही अवस्था का झाली, अशी का झालीस तू? तिने विचारलं. त्यावेळेस तिने सांगितलं की तुझ्यामुळे. आणि तिने सांगितलं की तुझ्याकडनं मी एक हार घेतला होता पार्टीसाठी, तिने आठवण करून दिली. आणि तो हार माझ्याकडनं, डायमंड माझ्याकडनं हरवला. आणि तो हरवलेला हार, त्याची जी किंमत, ती मोजण्यासाठी आम्ही अतोनात कष्ट केले, कामं केले, आणि म्हणून ही माझी अवस्था झाली. आणि ते ऐकून त्या ठिकाणी मादाम फॉरेस्टरला फार दुःख होतं. आणि ती सांगते की हा तुला जो दिलेला हार आहे, तू मला अगोदर सांगायला पाहिजे होतं, कारण तो खोटा होता, फेक होता, आणि त्याची किंमत जवळपास फक्त 500 फ्रँक्स असेल. आणि अशा प्रकारे ही कथा ह्या ठिकाणी संपते. देन व्हॉट वी लर्न फ्रॉम दिस स्टोरी? ह्या स्टोरीपासून आपण काय शिकलो? आपण एखादी साधी मिस्टेक केली, सपोज वी मेड सिम्पल मिस्टेक, देन वी हॅव टू फेस द बिग प्रॉब्लेम इन आवर लाईफ. आपल्याला आपल्या जीवनात मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. आपलं आहे ते जीवन स्वीकारायचं, किंवा आहे ते ओरिजिनल राहिलं पाहिजे. आपण आव आणण्याचा किंवा देखावा करण्याचा प्रयत्न केला, किंवा दुसऱ्याकडच्या महागड्या वस्तू आणून जर आपण वापरण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून काही मिस्टेक झाली, तर त्याची किंमत आपल्याला काय मोजावी लागते हे या कथेतून आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आणि अशा प्रकारे ही कथा या ठिकाणी संपून जाते.